झी 24 तास एक पाऊल पुढे। IPL फिक्सिंग संदर्भात क्रांती रेडकर यांचं नाव घेतलं जात आहे। आज आपण आपल्यासोबत क्रांती रेडकर आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं या प्रकरणात त्यांचं नेमकं मत काय। क्रांतीजी, मला सांगा की या प्रकरणात आज तुमचं नाव घेतलं जात आहे IPLच्या प्रकरणात, एकूणच फिक्सिंगच्या प्रकरणात तुमची बाजू म्हणून तुम्ही काय मांडणार आहात मला सांगा। मला असं वाटतं की माझं नाव हे कुठला चॅनल घेत नाहीये। पहिली गोष्ट, एकमेव एक चॅनल आहे, त्या वाहिनीने हे प्रसारित केलं आहे आणि बाकीच्या चॅनल्सना जेव्हा ह्या बातम्या कळल्या तेव्हा ही बातमी खोटी आहे आणि ह्यात काही तथ्य नाही, म्हणून त्यांनी त्या एअर केल्या नाहीत। ज्या वाहिनीने हे एअर केलं आहे त्यांच्यावर मी कोर्टाची केस टाकते आणि त्यांना मी सू करते अब्रू नुकसान भरपाईसाठी, कारण की त्यांच्याकडे काहीही प्रूफ नसताना त्यांनी माझं नाव घेतलं या प्रकरणात आणि माझ्या नावाची बदनामी केली। त्यासाठी त्यांना जी नुकसान भरपाई आहे ती त्यांना द्यावी लागेल। दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे कुडाळात, कोकणात बऱ्याच म्हणजे अधिक मीडियाला माहिती आहे की 10 तारखेपासून मी इथे शूटिंग करते आहे आणि जे प्रकरण झालं आहे ते मला वाटतं 13 तारखेला झालेलं आहे आणि मग 15 तारखेला त्याचे रिपरकशन झाले वगैरे। तर या दोन्ही तारखांना मी मुंबईत नव्हते। झी 24 तास एक पाऊल पुढे।